नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज तारीख आहे 27 जुलै 2026 आणि आपण आज पाहणार आहोत आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असणाऱ्या करंट अफेअर्स, ज्यामध्ये कालच्या काही असणार आहेत, अर्थात रविवारचा आणि आजच्या म्हणजे 27 जुलैच्या करंट अफेअर्स असणार आहेत. तत्पूर्वी तलाठी भरतीची जाहिरात निघालेली आहे. यासाठी संगम बॅच घेऊन आलेला आहे. अगदी मुबलक दरामध्ये अर्थात 2000 रुपयांमध्ये सर्वांना परवडण्यायोग्य असणारी ही बॅच असणार आहे. आणि यामध्ये तुम्हाला काय भेटणार तर 150 प्लस लाईव्ह लेक्चर्स भेटतील, त्यासोबतच 4000 प्लस MCQ प्लस PYQ बँकसुद्धा भेटेल आणि 75 दिवसांमध्ये तुमची संपूर्ण तयारी करून घेण्याची जबाबदारी संगम स्वतःवर घेणार आहे. तरीही कुठल्याही प्रकारची तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल किंवा बॅच विकत घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या ॲपवर जाऊन लॉग इन करू शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर दिलेला आहे, तुम्ही त्यावर सुद्धा कॉल करून विचारपूस करू शकता. तर चला आपण पाहणार आहोत आपल्या आजच्या दिनविशेष अर्थात 27 जुलैच्या. 1761 थोरले माधवराव पेशवे मराठा साम्राज्याचे चौथे पेशवे म्हणून गादीवर आले होते. कधी? 27 जुलै 1761ला. त्यानंतर सर फ्रेडरिक बॅटिंग आणि चार्ल्स बेस्ट यांनी शुद्ध इन्सुलिन वेगळे करण्यात यांना यश आले होते. कुणाला? सर फ्रेडरिक आणि चार्ल्स बेस्ट यांना. यानंतर केंद्रीय राखीव पोलीस दलाची स्थापना कधी झाली होती? 27 जुलै 1939ला. आणि जगातले पहिले जेट विमान डी हॅव्हिलॅंड कॉमेटने पहिली यशस्वी उडान घेतली होती. कधी? 27 जुलै 1949ला. यानंतर बेलारूस देशाने सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र झाल्याची घोषणा केली. अर्थात काय तर बेलारूस हा देश 1990 अर्थात 27 जुलै 1990ला काय झालं? स्वतंत्र झाला. महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी शासकीय इमारतींमध्ये धूम्रपान सारख्या गोष्टी ज्या असतात त्यावर बंदी आणली होती किंवा त्यांच्या जाहिरातींवर सेवनांवर बंदी आणली होती. CRPF दिवस, सेवा आणि निष्ठा महत्त्वाचा आहे, हे राहू द्या लक्षात तुमच्या. यानंतर जन्मदिवस अर्थात जयंती कुणाची आहे आज? तर पांडुरंग वासुदेव सुखात्मे, जे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय संख्याशास्त्र तज्ज्ञ आहेत. त्यासोबतच ते आहार तज्ज्ञ सुद्धा आहेत, ज्यांना पद्मभूषण हा पुरस्कार भेटलेला आहे. यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जन्मदिवस आहे. त्यानंतर पुण्यतिथी जॉन डाल्टन यांनी अणूचा सिद्धांत मांडणारे तसेच प्रसिद्ध इंग्रजी भौतिकशास्त्रज्ञ व रसायनशास्त्रज्ञ असणारे हे व्यक्तिमत्व आहे. त्यानंतर कृष्णाकांत, जे भारताचे 10वे उपराष्ट्रपती आहेत, यांची पुण्यतिथी आहे. आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम, जे 11वे राष्ट्रपती भारताचे आहेत आणि मिसाईल मॅन म्हणून यांना काय करतो आपण? ओळखतो. ज्यांचं निधन 27 जुलै 2015 रोजी झालं होतं. तर चला आपल्या करंट अफेअर्सकडे वळूया. तर पहिला प्रश्न विद्यार्थ्यांसाठी, प्रल्हाद जोशी यांनी शिक्षण मंत्री म्हणून काय घेतलेली आहे? शपथ घेतलेली आहे. मागच्या काही दिवसांपासून आपण पाहत होतो की दिल्ली येथे जंतर मंतरवर प्रोटेस्ट चालू होता CJPचा. जे पूर्वीचे आपले मुख्य शिक्षण मंत्री होते यांच्याकडून राजीनामा घेण्याची किंवा त्यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी होती. तर परवाच्या दिवशी त्यांनी राजीनामा दिला आणि काल काय झालेलं आहे की त्यांच्या पदावर नवीन नियुक्ती झालेली आहे. कुणाची? प्रल्हाद जोशी यांची झालेली आहे. तर यांनी शिक्षण मंत्री पद स्वीकारण्या अगोदर कुठलं पद सांभाळलं होतं? तर कोळसा आणि खाण मंत्रालय, ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय आणि नवीनकरणीय ऊर्जा मंत्रालय, गृह मंत्रालय का संरक्षण मंत्रालय, असे तुमचे 4 ऑप्शन्स आहेत, ऑनलाईनवाले ऑफलाईनवाले. काय उत्तर असेल ऑफलाईनवाल्यांचं? काय पेपर नव्हता वाचलाच? चला पुढे पाहू. प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला मंत्रिपदाचा कार्यभार. देशभरात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाच्या आणि कॉक्रोच जनता पार्टी प्रणित विद्यार्थी संघटनांच्या तीव्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांची राजीनामा घेण्याची काय होती? मागणी केलेली होती आणि त्यांनी काय केले की राजीनामा दिलेला आहे. यानंतर नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री
प्रल्हाद जोशी यांनी रविवारी शिक्षण मंत्री पदाचा पदभार स्वीकारलेला आहे. म्हणजे आता नवीन शिक्षण मंत्री कोण झालेले आहेत आपले, तर प्रल्हाद जोशी यांनी झालेले आहेत आणि यांच्याकडे ऑलरेडी ग्राहक संरक्षण मंत्रालयासोबतच शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. तर यांच्याकडे कुठली होती, ग्राहक मंत्रालयाची जबाबदारी होती, अर्थात आपलं बी हे उत्तर आहे. नवी दिल्ली येथे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पदभार रविवारी स्वीकारल्यानंतर शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. आता प्रल्हाद जोशी कोण आहेत, ज्यांची केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून काय झालेली आहे, नियुक्ती झालेली आहे धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी. तर यांनी राजीनामा दिल्यानंतर 25 जुलै 2026 रोजी यांची काय झाली, तर शिक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. 26 जुलै 2026 रोजी कर्तव्य भवन येथे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार त्यांनी स्वीकारलेला आहे. महत्त्वाचा आहे करंट अफेअर्स येणाऱ्या परीक्षांसाठी की नवीन शिक्षण मंत्री किंवा नवीन केंद्रीय शिक्षण मंत्री कोण आहेत, तर प्रल्हाद जोशी आहेत. कुणाच्या जागेवर झालेले आहेत, तर धर्मेंद्र प्रधान यांच्या जागेवर झालेले आहेत. आणि कधी झाले, तर 26 जुलै 2025 रोजी त्यांनी अधिकृतपणे काय केलेलं आहे, आपली जी जबाबदारी आहे ती सांभाळण्याची सुरुवात केलेली आहे. यापूर्वी त्यांच्याकडे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा या खात्यांचा काय होता, कार्यभार होता. प्रल्हाद जोशी हे कर्नाटकातील धारवाड मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे 5 वेळा खासदार म्हणून काय झाले, निवडून आलेले आहेत. त्यांनी 2019 ते 2024 या काळात कोळसा, खनिकर्म आणि संसदीय व्यवहार मंत्री म्हणून सुद्धा काम पाहिलेलं आहे. ह्यामध्ये आणि ह्यामध्ये गफलत होऊ शकते, 2 ऑप्शन्स आहेत. कारण हे जे मंत्री आहेत प्रल्हाद जोशी, जे आपले आत्ताचे शिक्षण मंत्री आहेत, यांनी ह्या दोन्ही खात्यांमध्ये काय केलेले, मंत्री म्हणून पदभार सांभाळलेला आहे. प्रश्न असा असायला हवा होता की प्रल्हाद जोशी यांनी शिक्षण मंत्री पद स्वीकारण्याच्या अगोदर किंवा स्वीकारण्यासोबत पूर्वीचं कुठलं पद ते सांभाळत आहेत किंवा कुठल्या पदासोबत त्यांनी शिक्षण मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे. तर ग्राहक व्यवहार, अन्न, सार्वजनिक वितरण हे काय आहे, हे त्यांचं पद होतं किंवा ह्या खात्याचे ते मंत्री होते. यानंतर पाहू, भारताचे राष्ट्रपती पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार राज्यघटनेच्या कलम 75 अन्वये केंद्रीय मंत्र्याची नियुक्ती करतात. केंद्रीय मंत्र्याची नियुक्ती कुठल्या कलमांतर्गत होती, तर कलम 75 अन्वये होती किंवा कलम 75 नुसार होत असते. लिहून घ्या. यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळातील खात्यांमधील बदल राष्ट्रपतींच्या अधिकृत आदेशांद्वारे जारी केले जातात. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये जर कुठल्याही प्रकारचं मंत्रीपद बदलायचं असेल किंवा कुठल्या मंत्र्याला स्थलांतरित म्हणणार येणार नाही, पदावरून काढून दुसऱ्या मंत्र्याची नियुक्ती करायची असेल तर राष्ट्रपतीची अधिकृत काय असणं गरजेचे आहे, आपल्याला आदेश असणं गरजेचं आहे किंवा त्यांच्या माहितीनुसार किंवा त्यांच्या निर्णयानुसार ते पद सोडता येत असतं किंवा दुसरा मंत्री आपल्याला जाहीर करता येत असतो. प्रल्हाद जोशी यांच्या नियुक्तीपूर्वी धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे जुलै 26 पर्यंत शिक्षणाचा कार्यभार होता. म्हणजे जे शिक्षण खातं होतं हे कोणाच्या हातात होतं, धर्मेंद्र प्रधान यांच्या हातात होतं. यांच्या हातात खाता असताना खूप साऱ्या घटना झालेल्या आहेत. त्यातील हायलाईटमध्ये असणारी कुठली, तर नीट पेपर फुटी प्रकरण. नीटचा पेपर फुटला, जो डबल पेपर झालेला आहे, तर मग त्यावर शिक्षण मंत्र्यांनी कुठल्याही प्रकारचं विश्लेषण दिलं नाही. याला प्रतिरोध म्हणून काय केलं, भारतातील जे युवा आहेत या युवांनी त्यांच्या विरुद्ध प्रोटेस्ट केला. कशाच्या मार्गे, CJP कॉकरोच जनता पार्टीच्या मार्गे दिल्ली येथे जंतर मंतरवर. आणि त्यांच्या ह्या प्रोटेस्टला काय झालेलं आहे, यश भेटलेलं आहे. कारण त्यांची मागणी होती की धर्मेंद्र प्रधान यांचा काय मिळावा, राजीनामा त्यांनी द्यावा. पुढे पाहू, कर्तव्य भवन जिथे आपले जे नवीन शिक्षण मंत्री आहेत यांनी शपथ घेतलेली आहे. तर हे नवी दिल्लीतील सेंट्रल विस्टा पुनर्विकासाचा एक भाग आहे. कशाचा,
नवी दिल्ली येथील सेंट्रल विस्टा पुनर्विकास, सेंट्रल विस्टा रिडेव्हलपमेंटचा ते काय आहे, एक भाग आहे. शिक्षण मंत्रालय हे शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, साक्षरता आणि संबंधित धोरणात्मक बाबीसाठी जबाबदार आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत प्रत्येक लेवलवरचं, मग शालेय शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल किंवा साक्षरता असेल भारतामधील, या सर्वांचा काय असतो, समावेश असतो. हे मंत्रालय शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग तसेच उच्च शिक्षण विभाग या विभागांच्या माध्यमातून काम करते. शिक्षण मंत्रालय आहे हे कशाच्या माध्यमातून काम करतं, तर शिक्षण आणि साक्षरता विभाग. भारतात किती जणांपर्यंत शिक्षण जात आहे किंवा भारतातील कितपट विद्यार्थी साक्षर आहेत, त्यासोबतच कितपट नागरिक साक्षर आहेत, याचं काम कोण पाहतं, तर शिक्षण मंत्रालय पाहतं. यानंतर उच्च शिक्षण विभाग, जे आपलं हाय एज्युकेशन आहे, ते पण कोण पाहत असतं, शिक्षण मंत्रालय पाहत असतं. या मंत्रालयाचं पूर्वीचं नाव काय होतं, मानवी संसाधन विकास मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट असं याचं नाव होतं. पण 2020 नंतर त्याचं काय झालं की शिक्षण मंत्रालय असं वेगळं डिपार्टमेंट तयार झालेलं आहे. 2020 पूर्वी महत्त्वाचं आहे. असं जर विचारलं तुम्हाला किंवा प्रश्न जर आला, करंट अफेअर्स आहे, कधीही कुठलंही कसंही येऊ शकतं, तर जे शिक्षण मंत्रालय आहे याचं पूर्वीचं नाव काय होतं, तर त्याचं पूर्वीचं नाव होतं मानवी संसाधन विकास मंत्रालय, जे 2020 मध्ये बदलण्यात आलं होतं. सॉरी. भारतात मंत्र्याचा राजीनामा कलम 75 नुसार घेतो आपण. मग मंत्र्याची निवड कशा पद्धतीने केली जाते, तर मंत्र्याची निवड करण्याची एक संविधानिक पद्धत आहे, संवैधानिक एक पद्धत आहे. सर्वप्रथम राष्ट्रपती किंवा राज्यपाल लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या बहुमतातील नेत्यांची पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करते. पंतप्रधान किंवा केंद्राचा मंत्री याचा निवड करण्याचा अधिकार कोणाला असतो, तर राष्ट्रपती आणि राज्यपाल. राज्यामध्ये राज्यपालाकडे आणि केंद्रामध्ये राष्ट्रपतींकडे हा अधिकार असतो. यानंतर पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री आपल्या पक्षातील किंवा युतीमधील विश्वासू आणि योग्य सदस्यांची यादी तयार करून राष्ट्रपती किंवा राज्यपालाकडे सोपवतात. पंतप्रधानाची निवड झाल्यानंतर पंतप्रधान काय करतो की त्याच्या विश्वासातील जे काही नेते असतील किंवा त्यांच्या पक्षातील युतीमधील जे काही विश्वासू आणि पदासाठी योग्य असणारे सदस्य आहेत यांची यादी तयार करतो आणि राज्यपाल आणि राष्ट्रपतींकडे पाठवत असतो. या यादीनुसार राष्ट्रपती आणि राज्यपाल काय करत असतात की त्यांची गोपनीयतेची शपथ घेत असतात. कोणाची, या यादीत ज्यांचे नावं आहेत जी पंतप्रधानाने राष्ट्रपती आणि राज्यपालाला दिलेली असती, तर या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देत असतात. एखादी व्यक्ती मंत्री बनल्याच्या वेळेस संसदेच्या किंवा विधिमंडळाच्या अर्थात विधानसभा किंवा विधान परिषद कोणत्याही सभागृहाची सदस्य नसेल तरीही ती मंत्री होऊ शकते, परंतु 6 महिन्याच्या आत तिला संसदेच्या किंवा विधिमंडळाच्या कोणत्याही एका सभागृहाचे सदस्यत्व घ्यावे लागते किंवा सदस्य व्हावं लागतं. म्हणजे तुम्ही विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्य नसाल तरी तुम्हाला मंत्री होता येतं, पण मंत्री झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत तुम्हाला विधानसभा किंवा विधान परिषदेचा सदस्य होणं गरजेचं असतं. कार्यकाल संपण्या अगोदर राजीनामा देता येतो का मंत्र्याचा किंवा घेता येतो का आपल्याला मंत्र्याकडून, तर घेता येतो. भारतातील कोणताही मंत्री आपला कार्यकाल संपण्या अगोदर कधीही राजीनामा देऊ शकतो, ते त्याच्या सर्वस्वी हातात असतं. मग वैयक्तिक कारण असू दे, राजकीय मतभेद असू दे किंवा मग इतर कुठल्याही कारणासाठी काय होत असतं, मंत्री राजीनामा देऊ शकतो. भारतीय राज्यघटनेत मंत्र्याच्या वैयक्तिक राजीनाम्यासाठी कोणतेही स्वतंत्र किंवा विशिष्ट कलम दिलेले नाही, कारण राजीनामा देणे हे कार्यकारी प्रक्रिया आहे, परंतु या प्रक्रियेशी संबंधित घटनात्मक जे कार्य आहेत यांच्यासाठी विविध कलम काय आहेत लागू करण्यात आलेले आहेत. जसं की कलम 75(2) केंद्रस्तर, या कलमानुसार केंद्रीय मंत्री हे राष्ट्रपतींच्या मर्जीपर्यंत पदावर राहतात. प्रत्यक्षात राष्ट्रपती हे पंतप्रधानांच्या सल्ल्यावरून मंत्र्याला बडतर्फ करू शकतात किंवा मंत्र्याचा राजीनामा स्वीकारतात. म्हणजे मंत्री पदावरून काढायचा असेल किंवा मंत्र्याला पदावरून जर पदच्युत करायचा असेल तर सर्वस्वी कोणाच्या हातात असतं, हे राष्ट्रपतींच्या जरी
हातात असलं किंवा राष्ट्रपतींच्या आदेशावरून जरी होत असलं तरी ते पंतप्रधानांचा सल्ला महत्त्वाचा असतो. त्यामध्ये राष्ट्रपती आणि मंत्र्याच्या मधात जर कोण मध्यस्थी असतं तर पंतप्रधान हे मध्यस्थी असतात. ज्यांच्या सल्ल्यानुसार बडतर्फ करायचं किंवा त्याचं पद तसंच ठेवायचं हे राष्ट्रपती ठरवत असतात. यानंतर कलम 164(2) या कलमानुसार राज्य मंत्रिमंडळ सामूहिकरित्या विधानसभेला जबाबदार असते आणि मंत्र्याच्या नेमणुका व राजीनाम्याबाबतचे अधिकार राज्यपालांकडे असतात. या कलमानुसार राज्य मंत्रिमंडळ सामूहिकरित्या विधानसभेला जबाबदार असतो. कोण? मंत्रिमंडळानुसार जो मंत्री राजीनामा देणार असतो. तसेच मंत्र्याच्या नेमणुका आणि राजीनाम्याबाबतचे अधिकार राज्यपालांकडे असतात. राज्यस्तरीवर जे काही मंत्री निवडले जातात ते निवडण्याचा अधिकार कोणाला असतो? राज्यपालांचा असतो. आणि यांना बडतर्फ करायचे का यांना पदावर ठेवायचे हे सर्वस्वी कुणाच्या हातात असतं? हे असतं राज्यपालांच्या हातात. कुणाच्या सल्ल्याने? मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने. केंद्रावर ज्या प्रकारे मंत्री आणि राष्ट्रपतींना मध्यस्थी ठरतो पंतप्रधान, तसंच राज्यस्तरावर राज्यपाल आणि मंत्री यांच्यामध्ये मध्यस्थी कोण ठरतो? मुख्यमंत्री ठरत असतो. पुढे पाहू. मंत्रालयात स्वतः सही केलेला राजीनामा मंत्र्याला द्यावा लागतो. त्यासोबतच आपला राजीनामा पत्र थेट पंतप्रधानांमार्फत राष्ट्रपतींकडे पाठवावे लागते. राष्ट्रपतींनी राजीनामा स्वीकारल्यानंतर तो अधिकृत होतो. राजीनामा द्यायचा असेल तर पंतप्रधानांना पाठवावा लागतो. त्यानंतर तो कुणाकडे जातो? राष्ट्रपतींकडे जात असतो. राष्ट्रपतींनी जर त्याच्यावर स्वाक्षरी केली किंवा त्याला अनुमती दिली तर काय होतं की तो अधिकृतपणे राजीनामा ग्राह्य धरला जातो. यानंतर आपला राजीनामा पत्र थेट मुख्यमंत्र्यांमार्फत राज्यपालांकडे पाठवावं लागते. जसं केंद्रावर राष्ट्रपतींकडे पाठवावा लागतो तसंच राज्यस्तरावर राज्यपालाकडे पाठवावा लागतो. कुणाच्या मार्फत? मुख्यमंत्र्याच्या मार्फत तो पाठवा लागतो. राजीनामा पत्रामध्ये वैयक्तिक कारणे, राजकीय मतभेद, नैतिक जबाबदारी असे कारण नमूद केले जाऊ शकते. म्हणजे की तुम्ही राजीनामा का देत आहात हे नमूद करू शकता. असं मॅन्डेटरीच आहे असं काही सांगितलेलं नाही आहे. तर महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. आता लोकसभा अर्थात केंद्रीय मंत्रिमंडळ आणि विधानसभा म्हणजे राज्य मंत्रिमंडळ यामध्ये काय फरक आहे किंवा यांचं काम कशा प्रकारे असतं की इथं महत्त्वाचं कोण राहतं? पंतप्रधान आणि राष्ट्रपती. आणि इथं कोण महत्त्वाचं ठरतं? राज्यपाल आणि मुख्यमंत्री. तर केंद्रीय मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असतो. कशाच्यानुसार? कलम 75 नुसार. आणि राज्य मंत्रिमंडळ हा सामूहिकरित्या विधानसभेला जबाबदार असतो. कुठल्या कलमाअंतर्गत? कलम 164 अंतर्गत. आता जर केंद्रात जर राजीनामा तुम्हाला द्यायचा असेल तर तो राष्ट्रपतीला द्यावा लागतो आणि तो जर विधानसभेत द्यायचा असेल किंवा तुम्हाला राज्यस्तरावर द्यायचा असेल तर तुम्ही तो कुणाकडे द्यावा शकतो? राज्यपालाकडे देऊ शकता. कुणाच्या मार्फत? मुख्यमंत्र्याच्या मार्फत. यानंतर इथे पंतप्रधान सर्वोच्च निर्णय घेतात व मंत्र्याचे भवितव्य ठरवतात आणि इकडं मुख्यमंत्री सर्वोच्च निर्णय घेऊन मंत्र्याचं भवितव्य ठरवत असतात. लोकसभेत संपूर्ण मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वास ठराव पास झाल्यानंतर सर्वांना राजीनामा द्यावा लागतो. जेव्हा अविश्वासाचा ठराव मंजूर होतो तेव्हा काय होतं की सर्वांना काय द्यावा लागतो? राजीनामा द्यावा लागतो. आणि विधानसभेत संपूर्ण मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वास ठराव पास झाल्यास तरीही सर्वांना राजीनामा हा द्यावा लागतो. कॅबिनेट मंत्री हे सरकारचे सर्वात महत्त्वाचे आणि वरिष्ठ मंत्री असतात. ते महत्त्वाच्या खात्यां जसं गृह, परराष्ट्र, वित्त आणि संरक्षण अशा खात्यांमध्ये ते काय करत असतात? कार्यरत असतात. आणि देशाच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये काम करण्याचं किंवा जबाबदारी घेण्याचं काम करत असतं तर कॅबिनेट मंत्री करत असतात. राज्यमंत्री स्वतंत्र कार्यभार हे कॅबिनेट मंत्र्याच्या आधिपत्याखाली नसतात. ते त्यांच्या स्वतःच्या स्वतंत्र खात्याचे संपूर्ण कारभार पाहत असतात.
कॅबिनेटच्या बैठकीत केवळ त्यांच्या खात्याचा विषय असतानाच आमंत्रित केले जातात. राज्यमंत्री जे स्वतंत्र कार्यभार पाहत असतात यांचा कॅबिनेट सोबत कुठल्याही प्रकारचा संबंध येत नाही. जेव्हा त्यांच्या निगडीत कुठला निर्णय घ्यायचा असेल तेव्हा काय केलं जातं, त्यांना निमंत्रित केलं जात असतं. त्यानंतर राज्यमंत्री हे कॅबिनेट मंत्र्यांना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी जोडलेले असतात. यांच्याकडे स्वतंत्र खाते नसते तर ते कॅबिनेट मंत्र्याच्या मार्गदर्शनाखाली खात्याचा कार्यभार पाहत असतात. म्हणजे सर्वात महत्त्वाचं कोण आहे यामध्ये, कॅबिनेट मंत्री. यात दोन प्रकारचे राज्यमंत्री आहेत. पहिला स्वतंत्र कार्यभार पाहणारा आणि दुसरा स्वतंत्र कार्यभार न पाहता कॅबिनेट मंत्र्याखाली अस्वतंत्र म्हणता येणार नाही. कॅबिनेट मंत्र्याला सहाय्यक म्हणून कोण करत असतं, हे काम करत असतं कोण, राज्यमंत्री. आणि स्वतंत्र कारभार पाहणारा जो राज्यमंत्री असतो त्याचा आणि कॅबिनेटचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसतो. जेव्हा त्यांच्या विषयक कुठला निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते त्या बैठकीमध्ये काय असतात, आमंत्रित केलेले असतात. तर ही जी बातमी आहे तर महत्त्वाचं यामध्ये एवढंच आहे, आपलं सर्वच आहे तसं. जर पूर्वीचे जे शिक्षण मंत्री होते केंद्राचे, कोण होते, धर्मेंद्र प्रधान, त्यांचा राजीनामा घेण्यात आला. नंतर कोण झालेला आहे तर ते झालेले आहेत प्रल्हाद जोशी. कधी, 26 जुलै 2026ला. आणि ते तत्पूर्वी कुठले मंत्री होते तर ग्राहक व्यवहार, अन्न सार्वजनिक वितरण आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा या खात्याचे. त्यासोबतच ते कुठल्या खात्याचे मंत्री होते, कोळसा खाण मंत्रालयात सुद्धा ते कार्यरत होते. त्यानंतर आपण पाहिलं की हा जो कोणी मंत्री राजीनामा देत असतो केंद्रावर, तर केंद्राच्या स्तरावर किंवा केंद्रीय स्तरावर मंत्र्याचा राजीनामा पंतप्रधानाकडून राष्ट्रपतींकडे जात असतो. जेव्हा कधी राष्ट्रपती तो अधिकृत करण्यासाठी स्वीकारतो तेव्हा काय होतं की तो खरंच राजीनामा मानला जातो. आणि राज्यस्तरीय काय होत असतं की मंत्र्याचा राजीनामा मुख्यमंत्र्याकडून राज्यपालाकडे जातो. जेव्हा राज्यपाल अधिकृतपणे त्याला स्वीकृती दर्शवतात तेव्हा काय होत असतो की तो मंत्री बरखास्त होत असतो. यानंतर आपण पाहिलं की कलम 75 नुसार आपण काय घेऊ शकतो, राजीनामा घेऊ शकतो. आणि त्यानंतर राज्यस्तरीय कलम 164 नुसार आपण राज्यातील मंत्र्याचा काय घेऊ शकतो, राजीनामा घेऊ शकतो. म्हणून लक्षात काय ठेवायचं की कोण मध्यस्थी, तर केंद्रावर पंतप्रधान आणि राज्यावर मुख्यमंत्री. केंद्रासाठी कलम 75 आणि राज्यासाठी कलम 164 महत्त्वाचं असतं. असो, पुढचा प्रश्न. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी जेनझी 1997 ते 2012 पर्यंतचे जन्मलेले, जेनझी 12 नंतरचे कोण, अल्फा. अधिक राजकीय संधी देण्यासाठी लोकप्रतिनिधी होण्यासाठी किमान वय किती वर्ष करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. म्हणजे की युवा प्रतिनिधित्व म्हणून तुम्हाला तिथे हजेरी लावता येते किंवा युवा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही तिथे जाऊ शकता. 18 वर्ष, 21 वर्ष, 25 वर्ष की 30 वर्ष. व्हेरी गुड, 21 वर्ष. रेवंत टू स्पीक टू राहुल ओव्हर ओपनिंग डोर्स ऑफ पार्लिमेंट असेंब्ली टू जेनझी. जेनझीसाठी काय, पार्लमेंटचे दरवाजे उघडण्यासाठी काय केलेलं आहे, त्यांनी मत मांडलेलं आहे. प्रोपोजिंग अ न्यू स्लोगन, जय जवान जय किसान अँड जय युवा. जय जवान आणि जय किसान हे स्लोगन कोणाचं होतं, लाल बहादूर शास्त्री. त्यानंतर त्यात जय विज्ञान ॲड कोणी केलं, अटल बिहारी वाजपेयी. आणि आता नवीन स्लोगन तयार झालेलं आहे की जय जवान जय किसान आणि जय युवा. हे कोणी म्हटलेलं आहे तर रेवंत रेड्डी यांनी म्हटलेलं आहे. तर मग ज्या काही युवकांना किंवा युवा प्रतिनिधींना अधिकृतपणे काय म्हणतात त्याला, हजेरी लावता येईल कुठे, पार्लिमेंटमध्ये,
तर त्यासाठी वयाची लिमिट काय होती तर 25 होती, पण बहुतेक 25 होती, ती कमी करून किती तर 21 करण्याचा काय घेतलेला आहे त्यांनी निर्णय घेतलेला आहे किंवा त्यांनी सांगितलेलं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी देशातील जेनझीज आहेत यांना राजकारणात अधिक संधी मिळावी यासाठी विधानसभेत प्रवेशाचे वय कमी करण्याची काय घेतलेली भूमिका घेतलेली आहे. निवडणूक लढवण्याचे आणि कायदेमंडळात प्रवेश करण्याचे किमान वय 25 वरून 21 करावे असा त्यांनी प्रस्ताव मांडलेला आहे. म्हणजे वय आधी 25 होतं, त्यानंतर आता 21 करण्यात यावं असं त्यांनी काय म्हटलेलं आहे. हा मुद्दा काँग्रेस नेते राहुल गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या समवेत दिल्ली येथे होणाऱ्या बैठकीत घेतलेला आहे किंवा यावर चर्चा केली जाणार आहे. यात त्यांनी जय जवान जय किसान या नाऱ्यामध्ये भर घालून जय जवान जय किसान आणि जय युवा हा नवीन नारा तयार केलेला आहे. महत्त्वाचा आहे. तेलंगणा सरकार ऑगस्ट महिन्यात या संदर्भात विधानसभेत अधिकृत ठराव मांडणार आहे. ऑगस्टमध्ये काय होणार आहे अधिकृत ठराव मांडला जाणार आहे आणि तो जेव्हा केंद्राकडे पाठवला जाईल संसदेत सरकारवर दबाव आणण्यासाठी विरोधी पक्ष खात्यामार्फत खासदार खासगी विधेयक सादर करण्याची शक्यता पडताळून पाहिली जाऊ शकते. हा प्रस्ताव आगामी काळात प्रस्तावित सीमांकन विधेयक, महिला आरक्षण विधेयक आणि लोकसभेच्या जागा वाढवणे या मुद्द्यांसोबत चर्चेला घेतला जावा अशी मागणी केंद्र सरकारकडे केली जाईल. म्हणजे जे काही वयाची मर्यादा कमी करायची आहे 25 वरून 21 आणायची, कशासाठी तर भारतातील जे नवयुवक आहेत किंवा जे युवक प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत यांना पार्लमेंटमध्ये सहभाग घेता यावा यासाठी. यानंतर आपण पाहू स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन इन द वर्ल्ड हा अहवाल कोणत्या संस्थेद्वारे प्रसिद्ध केला जातो. वर्ल्ड बँक, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थात जागतिक आरोग्य संघटना, संयुक्त राष्ट्रांची अन्न व कृषी संघटना व इतर UN संस्था किंवा IMF. काय असू शकते याचं उत्तर ऑफलाईन वाले. व्हेरी गुड. संयुक्त राष्ट्रांची अन्न व कृषी संघटना त्यासोबतच इतर UN संस्था. महागाईमुळे 52 कोटी भारतीयांच्या ताटातून पौष्टिक आहार गायब, संयुक्त राष्ट्रांनी माहिती दिलेली आहे. देशात भूक आणि कुपोषणाचे प्रमाण काही अंशी कमी झाले असले तरी कोट्यावधी लोकांच्या ताटात आजही संतुलित पौष्टिक आहार पोहोचू शकलेला नाही. भारतामध्ये असे कित्येक लोक आहेत, आपण फक्त श्रीमंत, मध्यमवर्गीय आणि गरीब इतकंच पाहतो, पण भारतामध्ये असे खूप सारे लोक आहेत ज्यांना आजही एका वेळेचं योग्य जेवण भेटत नाही किंवा ज्या वेगवेगळ्या शासनाच्या सुविधा आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या जात नाहीत किंवा पोहोचत नाहीत. याला कारणीभूत काय असावं किंवा याला कारण काय असेल की नेमकं राष्ट्राचं राष्ट्रीय उत्पन्न आहे किंवा राष्ट्राचा विकास आहे किंवा लोकांची जी मानसिकता जी बदललेली आहे किंवा जे काही श्रीमंताचा श्रीमंत आणि गरिबाचा गरीबच झालेला आहे अशी ही जी संकल्पना आहे ही कारणीभूत असेल का. नेमकं असावं काय याला कारण. राष्ट्राचा विकास घडवण्यामध्ये जेवढा उद्योगपतींचा समावेश असतो तेवढाच दरडोई उत्पन्न देणारा भारताचा सामान्य नागरिक सुद्धा असतो. मग त्यामध्ये महिला असतील, पुरुष असतील, वयोवृद्ध असतील किंवा इतर कोणी समाज, तृतीयपंथी म्हणा किंवा नॉन बायनरी समाज असेल यांचा समावेश असतो. मग प्रत्येकाच्या ताटात तितक्या योग्यतेचं म्हणा किंवा पाहिजे तेवढं अन्न, तेवढं पौष्टिक आहार जातो का किंवा हातावरचं पोट असणाऱ्या लोकांपर्यंत तो आहार जातो का, त्यांना तो दैनंदिन जीवनाचं खाणं भेटतंय का. फळे, भाज्या, डाळी, दूध व प्रथिनेयुक्त अन्ने यासारख्या मूलभूत पोषण गरजा नियमितपणे पूर्ण करणे या मोठ्या लोकसंख्येला परवडत नाही. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की बेसिक नीड आहे ही. अन्न, वस्त्र, निवारा ह्या 3 मूलभूत जरी गरजा असल्या तरी अन्न ही सर्वात महत्त्वाची गरज आहे. यामध्ये असणारे विविध घटक साधे दूध असेल किंवा कडधान्य असेल, धान्य असेल किंवा भाज्या असतील, फळे असतील, हे
त्या लोकांपर्यंत पोहोचतात का? किंवा जी महागाई तीव्रतेने वाढलेली आहे, दूध आज 80 रुपये लिटर आहे, तर ज्यांच्या घरी आहे दुधाचा साठा म्हणा किंवा शेतीवाले असतील, शेत असं ग्राह्य धरलं जाऊ शकत नाही की शेतकरीच गरीब असतो, शेतकरी गरीब नसतो. शेतकऱ्याकडे प्रत्येक प्रकारची सुविधा असते, भलेही ते पावसावर जरी निगडीत असले तरी दुधाचा साठा म्हणा, धान्य म्हणा, अन्न म्हणा, फळ म्हणा, भाज्या म्हणा, ते पिकवू शकतात त्यांच्या हद्दीमध्ये. पण असे पण खूप सारे लोक आहेत जे भूहीन आहेत किंवा भूमिहीन आहेत. ह्या भूमिहीन लोकांचं काय, किंवा ज्यांच्याकडे शेत नाही किंवा जे वेठबिगारी कामं करतात, शेतात दुसऱ्याच्या शेतात मोलमजूर म्हणून काम करतात, त्या लोकांचं कसं, किंवा दारिद्र्य रेषेखाली येणारे लोक आहेत यांचं कसं? कारण मागच्या 2-3 दिवसाखालच्या आपण करंट अफेअर्समध्ये पाहिलं की जी काही शासनाची केशरी रंगाचे राशन कार्ड धारक आहेत यांची मर्यादा 1 लाखाहून 2 लाखापर्यंत केलेली आहे. मर्यादा म्हणजे उत्पन्नाची मर्यादा. त्यांचं जे ॲन्युअल इन्कम आहे 1 लाखापासून 2 लाखापर्यंत नेलेलं आहे, जेणेकरून सर्वांना त्याचा काय भेटावा, लाभ भेटावा. आपण पाहिलं की रेशनमध्ये काय काय भेटतं, गहू तांदूळ भेटतो, पण तितक्यानेच आयुष्य पुढे जातं अशातला भाग नाही. असो, संयुक्त राष्ट्राच्या स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन इन द वर्ल्ड 2026च्या अहवालानुसार ही गंभीर माहिती समोर आलेली आहे. यात भारताने गेल्या 2 दशकात कुपोषण कमी केलेले आहे, 42% प्रगती सुद्धा साधलेली आहे. 2019 ते 2025 दरम्यान पौष्टिक आहार खरेदी करण्यास असमर्थ लोकसंख्येत 29% घट झालेली आहे. म्हणजे भारतासाठी एका दृष्टीने बरोबर आहे, त्यांनी कुपोषण कमी केलेले किंवा इतर घटकांमध्ये विकास केलेला आहे. त्यासोबत 19 ते 25च्या काळात जे काही ह्या गोष्टी अफोर्ड करू शकत नाहीत त्या लोकांची टक्केवारी 29% काय झालेली आहे, भारतामध्ये कमी झालेली आहे. आता नवीन समस्या उद्भवली. पूर्वी कुपोषण जास्त होतं, आता लठ्ठपणा जास्त आहे. भारतातील मुलांमधील ठेंगणेपणा म्हणजे की जी काही जन्मता हाईट कमी होती किंवा वयाच्या 4 वर्षापर्यंतच्या ज्या लोकांमध्ये हाईट कमी होण्याचं काय असतं, प्रमाण जास्त आहे. आणि प्रौढांमधील वाढती लठ्ठपणा आपण पाहतो की प्रौढांमध्येच नाही की जे तरुण असतील किंवा जे काय म्हणतात त्याला जवान असतील यांच्यामध्ये लठ्ठपणाचा काय असतो तो वाढलेला आहे, प्रभाव वाढलेला आहे. थायरॉइड असतील, जाडेपणाचा तो वाढलेला आहे. यामुळे देशात केवळ अन्न सुरक्षेवर भर न देता पोषण सुरक्षेवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आता हा जो अहवाल आहे द स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन इन द वर्ल्ड अर्थात सोफी, हा जागतिक अहवाल आहे किंवा जागतिक स्तरावरचा अन्न सुरक्षा भूक कुपोषणाची सद्यस्थिती दर्शवणारा अहवाल आहे. मग अहवाल तयार कसा होतो किंवा कुठल्या मार्गांनी होतो किंवा भारतच यामध्ये समाविष्ट आहे असा काही घटक नाही, भारताचा स्वतंत्र अहवाल आहे असा काही घटक नाही. संपूर्ण देशांचा काय होतो यामध्ये अभ्यास होतो किंवा जागतिक पातळीवर तयार होणारा काय आहे हा अहवाल आहे. तर हा अहवाल संयुक्त राष्ट्रसंघाच्या 5 प्रमुख संस्था तयार करतात. पहिली FAO अन्न आणि कृषी संस्था. ही संस्था अन्न पुरवठा साखळी, कृषी उत्पादन आणि अन्न उपलब्धतेचा डेटा गोळा करत असते. कुठली? FAO, ज्या अन्न आणि कृषी संस्था आहेत, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. त्यानंतर WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना, ही आरोग्यविषयक निकष देत असते. त्यानंतर युनिसेफ लहान मुलांमधील कुपोषित, ठेंगणेपणा किंवा बालकांच्या आरोग्याचा डेटा गोळा करायचं काम करत असते. आणि त्यानंतर शेवटची जागतिक अन्न कार्यक्रम अर्थात WFP वर्ल्ड फूड प्रोग्राम आणि IFAD मानवी मदत, अन्न असुरक्षितता आणि ग्रामीण भागातील उपजीविकेच्या साधनांचा अभ्यास करतात. म्हणजे ह्या 5 संस्थांद्वारे जगातील प्रत्येक घटकांचा प्रत्येक स्तरीय अभ्यास केला जातो. यामध्ये मग कृषी असेल किंवा बालकांचं आरोग्य असेल किंवा प्रौढांचं आरोग्य आहे याचा काय होतो अभ्यास होतो. त्यानंतर हा अहवाल तयार होत असतो. कुठला? सोफी. प्रत्येक देशातील राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण, घरगुती खर्च व उत्पन्न सर्वेक्षण
यांचा वापर केला जातो. हा काही जो अहवाल तयार होत असतो ह्या 5 संघटनांच्या माध्यमातून होतो. पण हा होतो कसा, तर यामध्ये जे काही देशांतर्गत राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण आहे हे होत असतं. त्यानंतर घरगुती खर्च व उत्पन्न सर्वेक्षण होत असतं. वेगवेगळ्या देशांमधील अन्नपदार्थांच्या किमती जसं की फळं असतील, भाज्या असतील, दूध असेल किंवा इतर धनधान्य असेल यांच्या किमतीचा अभ्यास होतो. त्यासोबतच खरेदी क्षमता समजावून घेण्यासाठी क्रॉस कंट्री पर्चेसिंग पॉवर पॅरिटीचा वापर करून हेल्दी डाएट कॉस्ट मोजली जाते. PPP यावरून काय मोजलं जातं, हेल्दी डाएट कॉस्ट मोजली जाते. अहवालातील परिणाम किंवा आकडेवारी वैज्ञानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता असलेल्या निकषांच्या आधारे ग्राह्य धरली जाते. लोकांच्या थेट मुलाखती घेऊन त्यांना वेळेवर आणि पुरेसे पौष्टिक अन्न मिळते का याचे प्रमाण विचारावे लागते, याची पडताळणी केली जाते. म्हणजे डायरेक्ट साक्षात लोकांना जाऊन त्यांच्यासोबत चर्चा विचारणा करून ह्या काही अहवाल आहे हे तयार होत असतो किंवा ह्या अहवालामध्ये जो डेटा जात असतो हा तयार होत असतो. लहान मुलांमधील वयाच्या तुलनेत कमी उंची होत असते त्याला स्टटिंग असं म्हणतात. वेस्टिंग उंचीच्या तुलनेने कमी वजन किंवा अशक्तपणा येते. त्यासोबतच ओव्हरवेट अर्थात प्रौढांमधलं जे लठ्ठपणा असेल हे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमाणित बालविकास तक्त्यानुसार तपासले जाते. म्हणजे आरोग्य फक्त बालकांचं किंवा लहान मुलांचंच तपासलं नाही जात, तर ते कोणाचं तपासलं जातं, प्रौढांचं सुद्धा तपासलं जातं. त्याला काय म्हणतो आपण, ओव्हरवेट म्हणतो. कशासाठी, तर जो वाढता लठ्ठपणा आहे याच्यासाठी. आणि बालकांचं जे स्टंटिंग आहे म्हणजे काय, तर उंची कमी होणे. त्यासोबत वेस्टिंग आहे, कसं, उंचीनुसार वय कमी असणे किंवा अशक्तपणा असणे. पुढे पाहू. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे 99वे संमेलन कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले होते? ह्या वर्षी किती होणार आहे? 100वे. पुणे येथे. कुठे? सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये. तर 99 कुठं झालं होतं? ज्याच्या अध्यक्ष कोण होत्या? महिला अध्यक्ष होत्या. कोण होत्या? दिल्ली. बरोबर आहे. पुढे पाहू. 100व्या साहित्य संमेलनापूर्वी राज्यात 99 संमेलने होणार आहेत. कुणी माहिती दिलेली आहे? साहित्य संमेलनाचे जे अध्यक्ष आहेत योगेश सोमन यांनी ही माहिती दिलेली आहे. म्हणजे 100वे साहित्य संमेलन होण्यापूर्वी देशामधल्या प्रत्येक भागामध्ये, अशा भागामध्ये ज्या भागामध्ये या प्रकारचं सर्वेक्षण झालेलं नाही किंवा साहित्य संमेलन या अगोदर तिथे झालेलं नाही, अशा भागांमध्ये 99 संमेलनं होणार आहेत किंवा 99 संमेलन घेण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. आगामी 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्यापक होण्याच्या दृष्टीने संमेलनापूर्वी यंदा राज्याच्या कानाकोपऱ्यात 99 संमेलनं घेण्याचं काय सांगितलं आहे, त्यांनी माहिती दिलेली आहे. हिराबाग येथे ग्रंथकार संमेलन झालं होतं. तेथे 14 ऑगस्टला पहिलं संमेलन झालं होतं. म्हणजे पहिलं मराठी साहित्य संमेलन कधी झालं होतं? 14 ऑगस्टला. कुठं? हिराबाग येथे झालं होतं. 28 डिसेंबरपर्यंत 99 संमेलनं होतील. यासाठी जवळपास 9 ते 92 संमेलनाचे स्थळ निश्चित केले आहेत. ऑक्टोबर महिन्यात दुबई येथे संमेलन होईल. म्हणजे की आपलं मराठी जे साहित्य संमेलन आहे हे ऑक्टोबर महिन्यात दिल्ली येथे पण होईल आणि हे 99 संमेलनाचा एक उपक्रमाचा भाग म्हणून होणार आहे. पाहू. आता मराठी पहिलं साहित्य संमेलन होतं कशासाठी? आपली जी मराठी भाषा आहे किंवा मराठी काव्य असेल, गद्य असेल, पद्य असेल, लिखाण रचना असतील, विविध रचना असतील किंवा मराठी भाषा असेल, याचा काय व्हावं, याचं संवर्धन व्हावं, यासोबत याचा प्रचार व्हावा, याचा प्रसार व्हावा, लोकांपर्यंत आपली भाषा पोहोचावी. त्यासोबतच आपल्या भाषेतील जे काही साहित्य आहे हे सुरक्षित राहावे किंवा लोकांपर्यंत जावे, याचं प्रसारण व्हावं, हा याचा काय असतो, मूळ हेतू असतो. तर मग पहिलं मराठी साहित्य संमेलन कुठं झालं होतं? तर 11 मे 1887 रोजी पुण्याच्या हिराबागेमध्ये मराठी ग्रंथकाराचे पहिले संमेलन झाले होते. कुठले? पहिले ग्रंथकाराचे पहिले संमेलन झाले होते, ज्याला पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मानले
जाते. आणि याचे अध्यक्ष कोण होतं? न्यायमूर्ती रानडे यांनी होते, अर्थात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. महत्वाचं आहे. पहिलं झालं होतं पुणे येथे आणि 100वा पण कुठं होणार आहे? तर पुणे येथेच होणार आहे. हा काही मराठी साहित्य संमेलनाचा भाग आहे. आता पहिलं झालं पुणेला, 99 झालं होतं दिल्लीला आणि 100वा सुद्धा होणार आहे पुणेला. यामध्ये महिला अध्यक्ष सुद्धा होते, जसं की कुसुमावती देशपांडे असतील, ज्या 1961ला होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या होत्या, जे ग्वाल्हेर येथे झालं होतं आणि 41वं संमेलन होतं. त्या महामंडळ स्थापनेपूर्वीच्या एकमेव महिला अध्यक्ष होत्या. म्हणजे मराठी साहित्य संमेलनाचं महामंडळ स्थापन होण्यापूर्वीच्या पहिल्या कोण होत्या? त्या महिला अध्यक्षा होत्या. यानंतर दुर्गा भागवत ज्या 51व्या संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या होत्या, जे कराड येथे झालं होतं. कधी? 1945ला झालं होतं, सॉरी 1975ला झालं होतं. यानंतर शांता शेळके ज्या प्रसिद्ध कवयित्री होत्या, यांनी 69व्या संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या, जे कुठं झालं होतं? आळंदी येथे झालं होतं. यानंतर विजया राज्याध्यक्ष ज्या 74व्या संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या 2001चं, जे इंदूर येथे पार पडलेलं होतं. यानंतर अरुणा ढेरे 2019 यवतमाळ येथे झालं होतं काय? मराठी साहित्य संमेलन. आणि त्यानंतर डॉक्टर तारा भवाळकर ज्या 2025 येथे नवी दिल्ली येथे साहित्य संमेलन झालं होतं, जे 98वं संमेलन म्हणून घोषित करण्यात आलं आहे. हीच ती लिस्ट 94, 95, 96, 97, 98. हे काय आहे? इथून पूर्वी जे काही संमेलनं झालेली आहेत त्याची लिस्ट आहे. 5 94 2021 मध्ये झालं, जे नाशिक येथे झालं होतं, ज्याच्या जयंत नारळीकर हे कोण होते? अध्यक्ष होते. यानंतर 95 2022ला उदगीर लातूर येथे झाले होते, ज्याचे अध्यक्ष होते भारत सासणे. यानंतर 96 2023ला झाले, कधी? कुठे? वर्धा येथे, ज्याचे नरेंद्र चपळगावकर हे कोण होते? अध्यक्ष होते. यानंतर 97 2024ला झाले, कुठे? अमळनेर जळगाव, ज्याचे श्री रवींद्र शोभणे हे अध्यक्ष होते. आणि 98 2025ला नवी दिल्ली तालकटोर मैदान, ज्याच्या अध्यक्ष होत्या श्रीमती तारा भवाळकर. यानंतरची बातमी आहे मीराबाईंची सुवर्ण कामगिरी. ज्या मीराबाई चानू आहेत, यांनी रविवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 48 किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदक पटकावून भारताला सुवर्ण पदकांचे खाते उघडलेले आहे. ह्या वेटलिफ्टर आहेत. वेटलिफ्टर माहीत असेल ना, असं उचलावं लागतं. तर यांनी जे ग्लासगो येथे झालेली जी स्पर्धा आहे, कुठली? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, याच्यामध्ये 48 किलो वजनाच्या गटामध्ये सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. यानंतर मणिपूरच्या ऋषिकांत सिंहचे सुद्धा सुवर्ण पद हुकलेले आहे, त्यांना रजत पद हे भेटलेलं आहे. यानंतर प्रतिष्ठा सामंत यांना महिला वॉल्टच्या अंतिम फेरीमध्ये गेलेले आहेत. आणि त्यानंतर पुरुष 4x200 मीटर फ्रीस्टाईल रिले संघ यामध्ये अंतिम फेरीमध्ये गेलेले आहेत. ही संपूर्ण बातमी काय आहे? तर भारतातील जे काही खेळाडू आहेत, विविध खेळाशी निगडित असणारे, हे विविध खेळांमध्ये गेलेले आहेत किंवा त्यांनी विविध पदकं मिळवलेली आहेत, याविषयी पाहूत आपण. तर मीराबाई चानू यांना सुवर्ण पदक भेटलेलं आहे. ह्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या 48 किलो वजनी गटात सुवर्णपद त्यांनी पटकावलं. यांना हे तिसरे सुवर्ण पदक ठरलेले असून यांना यापूर्वी 2018ला गोल्ड कॉस्ट आणि 2022ला बर्मिंगहॅम मध्ये सुवर्ण पदक त्यांनी जिंकलेले आहे. यानंतर ऋषिकेश सिंग छानबम जे आहेत, यांना रजत पदक भेटलेलं आहे. पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात मणिपूरच्या ऋषिकांता सिंग छानबम यांना एकूण 256 किलो, स्नॅचमध्ये 113 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 143 किलो वजन उचलून उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. सुवर्ण पदकाच्या शर्यतीत त्यांनी थोडक्यात हुकले, बट त्यांना सिल्वर मेडल भेटलेलं आहे.
यानंतर प्रतिष्ठा सामंत ज्या महिला वॉल्टच्या अंतिम फेरीमध्ये गेलेल्या आहेत, ह्या भारताच्या जिम्नॅस्ट असून प्रतिष्ठा सामंत यांनी महिलांच्या व्हॉल्ट प्रकाराच्या पात्रता फेरीत अप्रतिम कामगिरी करत अंतिम फेरीबाबत प्रवेश केलेला आहे. त्या पश्चिम बंगालच्या 22 वर्षीय खेळाडू आहेत, म्हणजे तरुण खेळाडू आहेत. जुलै महिन्यात आपण पाहिलं की खूप साऱ्या महिला खेळाडू ज्या आहेत, मग त्यात PV सिंधू असतील, मग मीराबाई चानू असतील किंवा प्रतिष्ठा सामंत आहेत, यांनी उत्कृष्ट अशा प्रकारची काय केलेली कामगिरी केलेली आहे. यानंतर आपण पाहू जलतरणमध्ये पुरुष 4x200 मीटर फ्री स्टाईल रिले संघ अंतिम फेरीत आहे. भारताच्या पुरुष 4x200 मीटर फ्री स्टाईल रिले संघाने 7 मिनिटे 39.48 सेकंदाची वेळ नोंदवत अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे. म्हणजे सेमीफायनल पास करून ते फायनलला गेलेले आहेत. आता महिलांचं यश महत्त्वाचं आहे. 2026 जुलैमध्ये कुठल्या महिलेला कुठले पदकं भेटलेले आहेत हे महत्त्वाचं असणं गरजेचं आहे. कारण 2027ला जर तुम्ही पेपर देसाल तर करंट अफेअर्समध्ये हे प्रश्न येण्याची 100% गॅरंटी आहे. मीराबाई चानू यांना वेट लिफ्टिंगसाठी भेटलेला आहे. कधी? ग्लासगो येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ज्या कॉमनवेल्थ गेम्स असतात यामध्ये त्यांना वेट लिफ्टिंगसाठी सुवर्ण पदक भेटलेलं आहे. यानंतर लवलीना बोर्गोहेन यांना बॉक्सिंगसाठी हे पदक भेटलेलं आहे. कधी? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा तसंच कॉमनवेल्थमध्येच. जसं की मीराबाई चानू आणि ह्या ज्या लवलीना आहेत यांना सुद्धा काय भेटलेलं आहे, त्या सेम खेळामध्ये किंवा सेम क्रीडा स्पर्धेमध्ये पदक भेटलेलं आहे. कशामध्ये? 75 किलो वजनी गटात भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर लवलीना बोर्गोहेन हिने उपांत्य फेरीत प्रवेश करत किमान कांस्य पदक निश्चित केलेलं आहे. यांना काय भेटलेलं आहे? कांस्य पदक भेटलेलं आहे. खेळाच्या आधीच सुनिश्चित झालेल्या ह्या गोष्टी होत्या. यानंतर महिला बीच कबड्डी संघ आशियाई बीच गेम्स 2026 चीनमधील सान्या येथे झालेल्या आशियाई बीच गेम्समध्ये भारतीय महिला कबड्डी संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. म्हणजे महिला कबड्डी संघ जो आहे यांनी श्रीलंकेला हरवून सुवर्ण पदक घेतलेलं आहे. कुठल्या गेम्समध्ये? आशियाई बीच गेम्स 2026 जे कुठं? चीनमधल्या सान्या येथे पार पडलेलं आहे. यानंतर मनू भाकर व ईशा सिंग यांना शूटिंग या खेळामध्ये पदक भेटलेलं आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या एशियन रायफल पिस्तूल चॅम्पियनशिप 2026 मध्ये महिलांच्या वैयक्तिक 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत मनू भाकर यांना रौप्य पदक तर ईशा सिंग यांना कांस्य पदक भेटलेलं आहे. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला संघ महिला प्रीमियर लीग WPL 2026च्या अंतिम सामन्यात स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली RCB संघाने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून दुसरे WPL विजेतेपद सुवर्ण पदक आणि ट्रॉफी जिंकलेली आहे. हे सर्व काय? मीराबाई चानू, लवलीना बोर्गोहेन, त्यानंतर आशियाई बीच गेम्समधील कबड्डी संघाचा विजय असेल, त्यासोबतच मनू भाकर, ईशा सिंग असेल, यांनी काय केलेलं आहे? जुलै 2026 किंवा 2026 मध्ये पदकं मिळवलेले आहेत. हे तुमच्या वहीत असणं गरजेचं आहे. ॲस्पिरंट म्हणून हे तुमच्यासाठी गरजेचं आहे. याच्या नोट्स तुम्हाला भेटून जातील, डायरेक्ट मंथली भेटतील, तरीही तुमच्या स्वतःच्या सेल्फ रिटर्न नोट्स असणं गरजेचं आहे. यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कधी जाहीर झाले होते? 15 ऑगस्ट 2019, 29 जुलै 2020, 26 जानेवारी 2020 की 5 सप्टेंबर 2020? पहिलं तर नाहीच, कारण ते 2019चं आहे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे 2020 मध्ये लागू करण्यात आलेलं होतं. पुढे पाहू. कागदांचा बोजा संपणार, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड्स आता अपार सुरक्षित होणार. जी अपार ID आहे जे डिजिलॉकरद्वारे तयार करण्यात येते, यामुळे काय होणार की जे डॉक्युमेंट्स हाताळण्याचं जे आहे ते विद्यार्थ्यांना कमी हाताळावे लागणार आहेत. अपार ID म्हणजे काय? ऑटोमॅटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अर्थात NEP 2020च्या अंतर्गत सुरू करण्यात आलेला एक विशिष्ट डिजिटल ओळख क्रमांकाचा
आहे. डिजिटल ID आहे, किती अंकांची असते ही? तर 12 अंकांची असते. हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदी, गुण, प्रमाणपत्रे आणि इतर सह अभ्यासक्रम उपक्रमाची माहिती डिजिटल स्वरूपात एकाच ठिकाणी सुरक्षित ठेवतो. म्हणजे की जे काय आपल्याला विविध कागदपत्र हाताळावे लागतात ॲडमिशन करताना म्हणा किंवा मग दुसरं कुठलं काम करायचं असेल ज्यामध्ये आपल्याला शैक्षणिक दस्तऐवज द्यावायचे असतात किंवा डॉक्युमेंट्स द्यायचे असतात, यावेळेस काय होतं की अपार ID काय होते आपल्याला उपयोगात येत असते. खरं तरी काय होत असते की ॲडमिशनच्या वेळेसच कामी येत असते. हां, देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक युनिक 12 अंकी ओळख क्रमांक असतो, ज्याच्या माध्यमातून विद्यार्थी एका शाळेतून किंवा कॉलेजमधून दुसऱ्या ठिकाणी गेल्यास त्याची संपूर्ण शैक्षणिक पार्श्वभूमी सहज ट्रॅक करता येते. म्हणजे ह्या कॉलेजमधून त्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ह्या अपार ID वरून ABC ID वरून काय होतं, तुमचा सर्व जो डाटा आहे तो समोरच्या कॉलेजला काय होतो, पुरवला जात असतो. यानंतर हे जे अपार ID आहे किंवा ABC ID आहे हे काय आहे, तर हे डिजिलॉकरशी संलग्न असणारे घटक आहेत. डिजिलॉकर लॉग इन केल्याशिवाय ABC ID क्रिएट होत नाही आणि ज्यांचं डिजिलॉकर ओपन होत नाही यांची ABC ID ओपन होत नाही असं म्हणण्यात येतं. आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी हे भारताच्या शिक्षण प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारा एक उपक्रम होता. 29 जुलै 2020 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली होती. कधी? 29 जुलै 2020. म्हणून आपलं उत्तर काय आहे? 29 जुलै 2020. या धोरणाने तब्बल 34 वर्ष जुन्या असलेल्या 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची जागा घेतली. म्हणजे की जे 34 वर्ष आधीचं 1986चं शैक्षणिक धोरण होतं याला बदलून म्हणा किंवा याच्या जागेवर 2020चं नवीन शैक्षणिक धोरण आणलेलं आहे. यामध्ये जी जुनी प्रणाली होती 1986 पासून जी 2020 पर्यंतची जी 10+2 अशी होती, पण नवीन शैक्षणिक धोरणानुसार ती 5+3+3+4 अशी झालेली आहे. यामध्ये पूर्वी बालकांचं वय 6 वर्ष होतं. 6 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर ॲडमिशन भेटायचं शाळेमध्ये, पण आता तसं न होता वयाच्या 3ऱ्या वर्षापासून शैक्षणिक धोरण काम करत असे. यामध्ये 3 ते 18 वयोगटातील मुलांचा समावेश असून सुरुवातीची 3 वर्ष अंगणवाडी किंवा पूर्व प्राथमिक शिक्षण आणि त्यानंतरचे शालेय शिक्षण असे त्याचे स्वरूप आहेत. NEP किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा एक सविस्तर व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर आलेला आहे मागच्या महिन्यामध्ये, सो तो तुम्ही पाहून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला आणखी क्लिअरली काय होईल की हा कन्सेप्ट लक्षात येतील. समाजातील प्रत्येक घटकाला दर्जेदार शिक्षण देणं, सहज शिक्षण देणं, एकतेचं शिक्षण देणं असं काय आहे याचा उद्देश आहे. आता NEPच्या माध्यमातून विविध काय झाल्या की योजना आलेल्या आहेत किंवा विविध शैक्षणिक सवलती मिळालेल्या आहेत किंवा विविध असे तांत्रिक घटक म्हणा किंवा मग डिजिटल इंडिया सारख्या गोष्टींना प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे. यामधलं PM श्री स्कूल, प्राईम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया शाळांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण व आधुनिक वातावरणात शिक्षण देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ही जी PM श्री स्कूल किंवा PM श्री योजना आहे ही कशासाठी, तर विद्यार्थ्यांना नवीन शिक्षण भेटावं किंवा आधुनिकतेचा वापर करून तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण भेटावं यासाठी काम करत असते. यानंतर निपुण भारत नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्यूमरसी, ह्या निपुण भारत ही योजना काय तर लहान मुलांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी विकसित करण्यासाठी 5 जुलै 2021 रोजी ही मोहीम सुरू करण्यात आली होती, जेणेकरून 3री पर्यंतच्या मुलांना वाचन, लेखन आणि साधे गणित अचूक जमू शकते. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये गणित न येण्याचे जे अभाव आहेत किंवा जे काही गणित न येण्याच्या अडचणी आहेत यावर मात करण्यासाठी निपुण भारत मिशन काय आहे काम करत असतं. कधी लागू झालेले 5 जुलै 2021ला. त्यानंतर सार्थक स्टुडंट्स अँड टीचर्स होलिस्टिक ॲडव्हान्समेंट थ्रू क्वालिटी एज्युकेशन,
नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या शिफारसी आणि उद्दिष्टांची राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुलभतेने अंमलबजावणी करता यावी यासाठी शालेय शिक्षण विभागाने हा सर्वसमावेशक आराखडा तयार केलेला आहे. त्यानंतर दीक्षा शिक्षक आणि विद्यार्थ्यांना डिजिटल स्वरूपात दर्जेदार अभ्यास करता यावा, साहित्य, पाठ्यपुस्तके आणि संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी हे एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. ॲप आणि वेबसाईटनुसार तर 2-3 दिवसाखाली आपण पाहिलं की शिक्षकांना एक नवीन AI अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. कधीपर्यंत? सप्टेंबरपर्यंत. कुठला? AI साथी, जो कुठे पूर्ण करण्यात येणार आहे तर दीक्षा या ॲपवर किंवा या संकेतस्थळावर लॉग इन करून पूर्ण करण्यात येणार आहे. यानंतर PM पोषण स्कीम, शालेय विद्यार्थ्यांचे पोषण आणि आरोग्य सुधारण्यासाठी जुन्या मध्यान्ह भोजन योजनेचे नामकरण व पुनर्रचना करून ती बालवाटिका स्तरावरील मुलांपर्यंत विस्तारण्यात आली आहे. म्हणजे दुपारचं जे भोजन आहे हे सर्व मुलांसाठी समान करण्यात आलेलं आहे. पूर्वी एका विशिष्ट वयोगटातील मुलांना हे भेटायचं, पण आता तसं न होऊन शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना भोजन भेटत असतं. आणि त्यानंतर ABCID, ज्याद्वारे काय होतं की तुमचे जे कागदपत्र आहेत हे का बाहेर एका जागी असतात. दुसऱ्या कॉलेजमध्ये जायचं असेल तर जास्त कागदांचा भार घेऊन जाण्याची गरज नाही. ABCID वरून काय होऊन जातं, तुमचे सर्व डॉक्युमेंट्स कॉलेजला तुमच्या अगोदर पोहोचले जातात. यानंतर युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्यानंतर सारनाथ हे भारताचे कितवे जागतिक वारसा स्थळ ठरलेले आहे? तर याचं उत्तर आहे 45वे. आता सारनाथ काय आहे? गौतम बुद्धांशी रिलेटेड असणारा हे एक स्थळ आहे. गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती दिलेल्या पहिल्या प्रवचनाशी संबंधित स्थळ आहे. म्हणजे गौतम बुद्धांनी ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर जे पहिलं प्रवचन दिलं होतं हे कुठं दिलं होतं? तर सारनाथ येथे दिलेलं होतं. एक मिनिट. धम्मचक्र प्रवर्तन, धर्माच्या चक्राची गती सुरू करणे असा या अर्थ होतो. आणि हे स्थळ गंगा खोऱ्यातील बौद्ध धर्माच्या प्रांतीय प्रसाराशी जोडलेले आहे. कुठलं? सारनाथ हे गौतम बुद्धांनी पहिलं प्रवचन दिलं होतं. कुठलं? धम्मचक्र प्रवर्तन हे पाली भाषेतला शब्द आहे, पण धम्मचक्र प्रवर्तन हे काय आहे? संस्कृत भाषेतला शब्द आहे. त्यानंतर पाहू, हे भारताचे 45वे जागतिक वारसा स्थळ ठरलेले आहे आणि उत्तर प्रदेशचे 4थे वारसा स्थळ ठरलेले आहे. कुठल्या यादीतले? युनेस्कोच्या यादीतले. दक्षिण कोरियाच्या बुसान येथे पार पडलेल्या युनेस्को जागतिक वारसा समितीच्या 48व्या सत्रात सारनाथ यादीचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे भारताचं 45वं आणि उत्तर प्रदेशचं 4थं युनेस्कोच्या यादीतील काय आहे? हे स्थळ आहे. उत्तर प्रदेश भारतातलं सर्वात 4थं मोठं राज्य. उत्तर सीमा याच्या नेपाळ आणि उत्तराखंड पर्यंत आहेत. पश्चिमला हरियाणा, दिल्ली, राजस्थान, दक्षिणला मध्य प्रदेश आणि आग्नेयला छत्तीसगड, तर पूर्वेला बिहार अशा राज्यांचा काय आहे? समावेश आहे. म्हणजे ह्या एवढ्या राज्यांच्या मधोमध कोण येतं? उत्तर प्रदेश हे राज्य येत असतं. भाबर आणि ताराई प्रदेश हिमालयाच्या पायथ्याशी व असलेल्या दलदलीचा व दाट जंगलींनी व्यापलेला प्रदेश आहे. जसं की दुधवा राष्ट्रीय उद्यान आहे, एक कशाचा भाग आहे? उत्तर प्रदेशचा भाग. त्यानंतर गंगा यमुना दोआब मैदान, राज्यात सर्वात मोठा व अत्यंत सुपीक भाग गंगा आणि यमुना नदीच्या गाळापासून तयार झालेला आहे. शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारं काय आहे? ही जमीन आहे. यानंतर दक्षिणेचे पठार, राज्याच्या दक्षिण भागात बुंदेलखंडचे पठार आहे. उत्तर प्रदेशच्या दक्षिण भागाला बुंदेलखंडचे पठार आहे. यानंतर हा प्रदेश कसा आहे? खडकाळ आणि कमी पावसाचा सांगण्यात येतो. यानंतर उत्तराखंडचे जे क्षेत्रफळ आहे हे 2,40,958 चौरस किलोमीटर एवढे आहे आणि भारतातलं सर्वात मोठ्या यादीमध्ये 4थं राज्य येतं. यामधलं पहिलं आहे राजस्थान, दुसरं मध्य प्रदेश, तिसरं महाराष्ट्र आणि 4थं उत्तर प्रदेश असा याचा आकडा आहे. हे पहा, हे उत्तर प्रदेश राज्य, हे नेपाळ, हे मध्य प्रदेश, हे छत्तीसगड, हे पूर्वेला बिहार, यानंतर उत्तरेला नेपाळ,
त्यानंतर पश्चिमेला हरियाणा, दिल्ली आणि राजस्थान, आणि दक्षिणेला काय आहे, मध्य प्रदेश. आणि त्यानंतर आग्नेयेला छत्तीसगड. आग्नेय दिशा कुठली असते, पूर्व आणि दक्षिण या दिशेच्या आत येणारी ही दिशा असते. उत्तर प्रदेशमध्ये मुख्य नद्या कुठल्या आहेत, तर यमुना, गंगा, घागरा आणि गपाक, त्यासोबतच चंबळ, बेतवा आणि सोन तसेच गोमती या नद्यांचा यामध्ये समावेश असतो. ही घागरा नदी जी नेपाळपासून चालू होऊन, नेपाळपासून आहे, नेपाळ इकडे आणि हा पण तोच भाग आहे त्याचा. उत्तर प्रदेशातील प्राचीन स्थळ असलेल्या सारनाथचा पण दक्षिण कोरियाच्या बुसान येथे पार पडलेल्या युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या 48व्या सत्रात सहभाग करून घेण्यात आलेला आहे. या समावेशामुळे सारनाथ हे भारताचे 45वे तर उत्तर प्रदेशचे 4थे जागतिक वारसा स्थळ ठरलेले आहे. उत्तर प्रदेशातील 3 वारसा स्थळांमध्ये ताजमहल, आग्र्याचा किल्ला आणि फतेहपूर सिक्री याचा समावेश होतो. आणि सारनाथ हे गौतम बुद्धांनी ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर दिलेले पहिल्या प्रवचनाची जागा आहे. म्हणजे की गौतम बुद्धांना जेव्हा ज्ञानप्राप्ती झाली त्यानंतर त्यांनी जे पहिलं प्रवचन दिलं ते कुठे दिलं होतं, उत्तर प्रदेशमधील सारनाथ येथे दिलेलं होतं. या घटनेला काय म्हणतात, धम्मचक्र परिवर्तन असं म्हटलं जातं, ज्याचा अर्थ धर्माच्या चक्राची गती सुरू करणे. हे स्थळ गंगा खोऱ्यातील बौद्ध धर्माच्या प्रांतीय प्रसाराशी जोडलेले आहे. बौद्ध धर्म हे कधी निर्माण झाला होता, वैदिक संस्कृतीच्या नंतर. कशामुळे किंवा कशामुळे तर वैदिक संस्कृतीमधील जे काही कर्मकांड असतील ह्याचा प्रभाव जास्त वाढला होता. हे फक्त एका वर्णभेद वाढल्यामुळे किंवा वर्णभेद निर्माण झाल्यामुळे, जातीभेद निर्माण झाल्यामुळे हे फक्त उच्च धर्मीयांपर्यंतच किंवा उच्च वर्णीयांपर्यंतच लिमिटेड होता. पण याच्या झळा कुणाला पोहोचायच्या, तर ह्या समाजातील प्रत्येक घटकाला पोहोचायच्या. तेव्हा वेगवेगळ्या विचारधारांचे वेगवेगळे विचारक तयार झाले. त्यामधले गौतम बुद्ध असतील ज्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली, भगवान महावीर असतील जे जैन धर्मामध्ये 24वे तीर्थकार म्हणून आहेत, किंवा त्याच्यानंतरचे विविध जे कोणी चरवाक असतील किंवा जे विविध विचारक आहेत यांनी काय केलेले आहे, आपल्या स्वतःच्या वेगवेगळ्या वैचारिक प्रवाह व धार्मिक प्रवाह तयार केलेल्या आहेत. त्यापैकीच कोण आहेत, गौतम बुद्ध हे एक महत्त्वाचे आहेत. 3 जुलै 1998च्या यादीमध्ये युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत कोण होतं, सारनाथ हे होते. पण त्यानंतर जानेवारी 2025 आणि 25-26च्या नामांकन चक्रासाठी अधिकृत अर्ज सादर करण्यात आलेला आहे. आणि हा वारसा औपचारिक नामांकनासाठी एखादे स्थळ तात्पुरत्या यादीत असणे ही पूर्वअट असते. म्हणजे की तुम्हाला परमनंटली ह्या यादीत यायचं असेल तर तुम्हाला थोड्या काळासाठी किंवा मर्यादित काळासाठी कुठे जावं लागतं, युनेस्कोच्या यादीमध्ये असणं गरजेचं असतं. तर मग सारनाथ, ताजमहल, आग्र्याचा किल्ला आणि फतेहपूर सिक्री जे अकबरानं वसवलेलं ऐतिहासिक शहर आहे हे कुठले आहे, उत्तर प्रदेशचे आहे. आणि कुठल्या यादीतले आहे, ते युनेस्कोच्या यादीतले शहर आहेत. पुढे पाहू. उत्तर प्रदेशमध्ये आणखी दुधवा टायगर रिझर्व सुद्धा आहे, पिलीभाट टायगर रिझर्व, आमनगड टायगर रिझर्व आणि रानीपूर टायगर रिझर्व असे 4 टायगर रिझर्व आहेत. तर दुधवा हा भारत नेपाळ सीमेवर असणारा लखीमपूर खेरी आणि बहरेच जिल्हा येथे आहे. हे उत्तर प्रदेशातील सर्वात मोठे आणि पहिले व्याघ्र प्रकल्प आहे. कुठला, दुधवा टायगर रिझर्व. या दुधवा राष्ट्रीय उद्यान, किशनपूर वन्यजीव अभयारण्य आणि कतरनी घाट वन्यजीव अभयारण्य याचा समावेश होतो. आणि येथे वाघांसोबतच एकशिंगी गेंडे, दलदलीतील हरणे यांचा समावेश होतो. असे 4 अभयारण्य त्याचे आहेत. स्क्रीनशॉट काढून घ्या, बसलेल्यांनी लिहून घ्या. पुढे पाहू. युनेस्कोच्या यादीतील हे काय आहेत, वारसा स्थळे आहेत. ऐकून किती, 44 होते, 45 कुठलं झालेलं आहे, सारनाथ झालेलं आहे. यामध्ये ताजमहल, आग्र्याचा किल्ला, फतेहपूर सिक्री, अजिंठा लेणी, एलोरा लेणी, सांचीचे बौद्ध स्मारक, सारनाथ, महाबोधी मंदिर परिसर, बोधगया, भीमबेटकाचे शिळाश्रय, हुमायूनचा मकबरा, कुतुब मिनार, लाल किल्ला, दिल्ली, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, घारापुरी, त्यानंतर खजुराहो, जंतर मंतर, हम्पी, कोणार्क, महाबलीपुरम, पत्तदकल, होयसळे मंदिर, ग्रेट चोल टेम्पल्स, राणी की बाव, चंपानेर, पावागडा, अहमदाबादचे ऐतिहासिक शहर, जयपूर शहर,
धोलावीरा, रामाप्पा मंदिर, शांतिनिकेतन, मुंबईतील व्हिक्टोरियन इन्सेम्बल, ले कॉर्बुझियरचे कार्य, असे काय आहे 45 जे घटक आहेत भारतामधले. 44 हे काय आहेत युनेस्कोच्या यादीत आहेत. आणि आता 45 कोण आलेलं आहे तर सारनाथ हे आलेलं आहे. यानंतरची बातमी, भारतीय पुरुष हॉकी संघाचा ऐतिहासिक विजय झालेला आहे. भारताचा अधिकृत नाही पण राष्ट्रीय खेळ असणारा कोण आहे, हॉकी हा खेळ आहे. यामध्ये पुरुषांनी काय केलेलं आहे, ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे. भारताने ऑलिम्पिक स्पर्धांच्या इतिहासामध्ये हॉकीमध्ये सर्वाधिक 8 सुवर्ण पदक जिंकण्याचा जागतिक विक्रम केलेला आहे. हॉकी हा एवढा महत्त्वाचा आहे आपल्या भारतासाठी. भारतात भले क्रिकेटचा काय म्हणतात त्याला प्रसार जास्त जरी असला किंवा यूथ म्हणा किंवा प्रत्येक वयोगटातील किंवा लिंगातील माणसं क्रिकेटकडे जरी वळलेले असले तरी भारताने क्रिकेटमध्ये न करता हॉकीमध्ये विशिष्ट अशी कामगिरी केलेली आहे. क्रिकेटमध्ये पण केलेली आहे पण पूर्वीही हॉकीमध्ये पण जास्त केलेली, जसेच 8 सुवर्ण पदके मिळवलेली आहेत. 1928 ते 1956 या काळात सलग 6 ऑलिम्पिक्सचे सुवर्ण पदक भारताने मिळवलेले आहेत. यानंतर 1964 आणि 1980 येथे भारताने सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. हे मिळून सगळे 8 झाले. यानंतर हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद हे सुद्धा हॉकीमध्ये गाजलेले असे नामांकित खेळाडू आहेत, ज्यांची जयंती 29 ऑगस्ट ही काय म्हणून साजरी केली जाते, राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी केली जात असते. 18व्या शतकात ब्रिटनमध्ये हॉकीचा उगम झालेला आहे. या खेळाचे मूळ प्राचीन आणि ग्रीक आणि भारतीय संस्कृतीत उल्लेख असल्याचा काय आहे मानलं जातं. भारताचा कुठला गिल्ली दांडू, विट्टी दांडू हा काय आहे हॉकीचाच एक प्रकार आहे असं सांगण्यात येत आहे. तर अशा प्रकारे आपल्या बातम्या ह्या आजच्या झालेल्या आहेत. व्हिडिओ लेक्चर तसंच ऑफलाईन लेक्चरसुद्धा खूप लांब झालेला आहे पण महत्त्वाच्या बातम्या होत्या, 2 दिवसाच्या होत्या. यामुळे वेळ जास्त झालेला जरी असला तरी नोट्स तुम्हाला भेटून जातील. त्यासोबत तुमच्या स्वतःच्याही हँड रिटन नोट्स असणं गरजेचं आहे. संगम बॅच घेऊन आलेला आहे तलाठी भरतीची, तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी संपर्क साधू शकता. आणि ह्या लेक्चरमध्ये आलेल्या कुठल्याही अडचणीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर दिलेला आहे, तुम्ही कधीही कॉल करू शकता. संगम तुमच्यासाठी नेहमी तत्परतेने उभे आहे. धन्यवाद.